तेलंगणा राज्यात ग्रेहाउंड्स पोलिसनी एक मोठी चकमक केली। 3 कोटी रुपयाचा बक्षीस असलेला गजरला रवी जे आहे ते ठार झाला आणि माओवादी संघटनेची सेंट्रल कमिटीची मेंबर अरुणाही ठार झाली। गजरला रवी जे आहे ते आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड अशा 6 राज्यातील इंचार्ज होता आणि केंद्रीय माओवादी संघटनेचा मेंबर होता। या माओवादी संघटनेच्या मेंबरला आणि अरुणाला आंध्र प्रदेश राज्यातील चकमकीत पोलिसांनी ठार मारले आणि ग्रेहाउंड्स पोलीस जे आहे ते आज सकाळी ऑपरेशन केले। या ऑपरेशनमध्ये मोठी यशस्वी आंध्र प्रदेशतील पोलिसांना मिळाली आणि 3 कोटी रुपयाचा बक्षीस यावर आहे आणि गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यात तो काम केला होता आणि छत्तीसगड राज्यात किंवा गडचिरोलीत किंवा तेलंगणात नेहमीच चकमकीत केंद्रीय समितीचे मेंबर जे आहेत ते ठार होत आहेत आणि हा जे आहे ते भूपालपल्ली जिल्हा आहे। या भागातही गजरला रवीची दहशत होती आणि या भागात सक्रिय होता, परंतु ग्रेहाउंड्स पोलिसनी एक यशस्वी कामगिरी तेलंगणा राज्यात किंवा आंध्र प्रदेश राज्यात या 3 महिन्यात केलेली आहे आणि छत्तीसगड पोलीस किंवा DRGF जे आहे तेही एक मोठी यशस्वी राबवून अनेक केंद्रीय समितीच्या मेंबरना ठार केलेला आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही नक्षलवादी ठार झाले आणि काही नक्षलवादी आत्मसमर्पण केले। कुठे ना कुठे माओवादी संघटन, नक्षलवादी संघटन जे आहे ते यांना हादरा बसलेला आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2026 पर्यंत तेलंगणा, छत्तीसगड किंवा महाराष्ट्रातील नक्षलवाद संपुष्टात आणू ही घोषणा केली होती। यावर हे ऑपरेशन अनेक राज्यात सुरू आहे। तेलंगणा राज्यातून कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत MD इरफान, TV9 भोपालपल्ली, कालेश्वर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।